नमस्कार, साधनास फूड या चॅनलवरती आज आपण करणार आहोत कोथिंबीर कुरकुरीत स्नॅक्सचा एक छानसा रेसिपीचा प्रकार। चला कसं करायचं आता आपण पाहूया। साधनास फूड या चॅनलवर आज आपण करणार आहोत कुरकुरीत कोथिंबीर स्नॅक्सचा प्रकार। चला तर कसं करायचं पाहूया आपण आता। सर्वप्रथम आपण ही मुगाची डाळ भिजत घातली होती। ही 2 ते 3 तास 4 तास भिजल्यानंतर आता आपण ही मिक्सरला बारीक करून घेऊया। तसेच ह्या 4-5 मिरच्या, 1 चमचा जिरे, आलं आणि लसूण या सगळ्याचा आपण ठेचा करून घेऊया। कुरकुरी स्नॅक करण्यासाठी आपण ही कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून बाजूला ठेवली आहे। आता आपण पहिल्यांदा ही बारीक वाटलेली मूग डाळ घेऊया, जी आपण भिजत घातलेल्या डाळीपासून वाटण तयार करून घेतली आहे। ही वाटलेली डाळ आपण या भांड्यामध्ये घेतली। त्यानंतर आपण ही कोथिंबीर घेऊया। कोथिंबीर पण आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवली आहे। आपल्याला हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये आपण ही कोथिंबीर घालूया। आता ही कोथिंबीर घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हे पीठ आहे तांदळाचं, जेणेकरून आपली वडी आणि हे स्नॅक्स कुरकुरीत होतील आणि त्याला बाइंडिंगही चांगलं येईल। आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा हळद घालूया, अर्धा चमचा आपण लाल तिखट मिरची पावडर घालणार आहोत आणि आपण त्यात हिरवी मिरची पण घातली आहे, त्यामुळे तिखट आपल्या प्रमाणातच घालूया। आता त्यात आपण हे वाटण करून घेतलेलं आलं, मिरची, लसूण आणि जिरं हे बारीक वाटून घेतलं होतं ते घालूया प्रमाणानुसार। त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपण आता मीठ घालूया आणि आता हे आपण सगळं पद्धतशीर प्रमाणामध्ये एकत्र करून घेऊया। पहा, याचा एक छान सुगंध पण येतो आहे, स्वाद येतो आहे छान। हे आपण हाताने देखील एकसारखं करून घेऊया। आता हे छान तयार झालं आहे। आता आपण हे पुढच्या कृतीकडे घेऊया। यामध्ये आता आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूया, आता या कढईमध्ये आपण पाणी ठेवून एक चाळण ठेवली आहे, तर त्याला तेल देखील लावलं आहे। आता आपण हे केलेलं तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्यावर ठेवूया। हे आपले स्नॅक्सचे तयार करणारे गोळे आहेत आणि छान पद्धतीने आपल्याला ते कुरकुरीत करायचे आहेत, म्हणून ते आपण पाण्यामध्ये वाफवून घेऊया। अशा पद्धतीने आपण या चाळणीमध्ये हे वाफवून घेणार आहोत। आपण एखाद्या डिश मध्ये देखील हे वाफवून घेऊ शकतो।
झटपट करण्यासाठी ही अशी एक छानशी पाककृती आहे. कोणत्याही पालेभाज्यांपासून करता येणारी ही छानशी एक रेसिपी. आता आपण हे सगळे असे छोटे छोटे गोल तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपण आता हे गोळे तयार करून घेतले आहेत आणि हे वाफवण्यासाठी ठेवले आहेत. एक 10 ते 15 मिनिट, किंवा आपल्याला जर असं वाटलं की अजून त्याला वाफ हवी आहे तर थोडा वेळ जास्त ठेवूया. एक छानसा एक कुरकुरीत स्नॅकचा पदार्थ आपण करत आहोत. चला आता आपण हे वाफवून घेऊया. त्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि आता ही 10 मिनिट आपण वाफवून बघूया. आता आपले कोथिंबीरीचे स्नॅक्स खूप छान तयार झाले आहेत. आता आपण त्याची पुढील कृती करूया. आता आपण कढई पुन्हा तापत ठेवली आहे आणि आपण असे स्नॅक्स तयार करून घेतले आहेत. हे आपण असेच फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो किंवा अचानक कोणत्याही कार्यक्रमाला किंवा खाण्यासाठी आपण हे तळून किंवा परतून घेऊ शकतो खायला. त्यामुळे हे तयार केल्यानंतर 2 दिवस छान टिकतात. आता आपण या कढईमध्ये तेल घालूया. आता तेल घालूया 2 चमचे. तेल आपलं तापत आलं की आपण त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालूयात. आता आपण हा कढीपत्ता घेतला आहे. हा कढीपत्ता आपण असा तोडून टाकूया. त्यानंतर तेल जास्त घातलं आहे आपण. आता आपण यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी पण घालूया. तसेच आता यामध्ये आपण तेल तडतडल्यानंतर 2 चमचे तीळ घालूया. आता हे तीळ चांगले तडतडायला लागल्यानंतर आपण हे स्नॅक्स त्याच्यामध्ये घालूया. हे स्नॅक्स आपण त्यामध्ये घालून परतून घेऊया. आता हे स्नॅक्स आपले कुरकुरीत होतील. आता या तापलेल्या तेलामध्ये असे आपण ह्याला थोडंसं परतून घेऊया. मंद गॅस करूया आणि मंद गॅसवरती हे छान परतून घेऊया. असे आपण आता हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. फ्राय करूया छान. तुम्हाला कमी तेल हवे असेल तरी आपण त्या थोड्याशा तेलामध्ये पण करू शकतो. आता आपले हे स्नॅक्स तयार झाल्यानंतर आपण ते खाण्यासाठी सर्व करू शकतो. तर आता आपण अजून त्यावरती थोडेसे तीळ घालूया. हेल्दी असे आपले हे स्नॅक्स लहान मुलांना खाण्यासाठी डब्यासाठी खूप छान असे उपयोगी पडतात आणि सगळ्यांना आवडीने
खाण्यासारखा एक छान हा पदार्थ आहे. झटपट आणि घरच्या साहित्यातून तयार होणारा हा कुरकुरीत स्नॅक्स आहे. चला तर आता आपण हा खाण्यासाठी सर्व करूया. तयार झाला आहे आपला कुरकुरीत एक स्नॅक्सचा प्रकार. किती छान आहे बघा. अगदी कुरकुरीत आणि खाण्यासाठी अगदी हेल्दी असा छान एक कुरकुरीत स्नॅक्सचा प्रकार. आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर साधनाज फूड या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.